कारण आता 10 वर्ष नोकऱ्या करून त्यांना देखील हॅरेस करावं लागेल कर्मचाऱ्यांना, सगळ्या फार्मा कंपन्या किंवा सगळ्या IT कंपन्या. अशा पण सुरक्षित अशा वातावरणात केवळ नोकरी हे करू नका, आणखी तुम्ही करिअर बनवा तुमचं. तुम्ही याच्यामध्ये रिसर्च करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा आणि तुम्ही असं मोठं स्वप्न बघा. नोकरी हे एवढं नोकरी कोणतं मर्यादित राहू नका. एक वेळ उपाशी राहायला लागलं तर चालेल, पण तुम्ही आणि उच्च शिक्षण काय यातलं तरच तुम्हाला भवितव्य आहे. नोकरी नुसते केवळ नोकरी आवडते त्याच्यात भवितव्य नाही आहे, सिक्युरिटी नाही आहे, जॉब सिक्युरिटी नाही आहे आणि एक्सप्लॉयटेशन आहे. कमी पैशात तुम्हाला राबवून घेणं म्हणजे शोषण करून आणि त्याचे जे साईड इफेक्ट झालेले सोशली ह्या IT पर्सनल तर ते सोशल लाईफ त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे लोकांचं. म्हणजे एक्सप्लॉयटेशन हे काही नवीन नाही आहे. जेव्हा हे कॅपिटलिझम निर्माण झाला इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या इफेक्ट म्हणून कॅपिटलिझम भांडवलदारी व्यवस्था स्वीकारली आपण पूर्ण आता. आणि भांडवलदारी इंग्लंड सारखा देशामध्ये एका बाजूला कारखानदारी वाढत होती, दुसऱ्या बाजूला बकालवृत्त्या, बेकारी आणि गरिबी वाढत होती. हे कसं आहे, हा पॅराडॉक्स आहे, विरोधाभास आहे. भांडवलशाही विकास, आर्थिक विकास आणि सामाजिक आर्थिक शोषण म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी आणि हे इकॉनॉमिक ग्रोथ यामध्ये पॅराडॉक्स आहे. ते का तर भांडवलदारांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. काय उत्पादन करायचं, किती करायचं, केवढं विकायचं आणि प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे प्रिन्सिपल आहे कॅपिटलिझमचं. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ते वाटेल ते करतात. तिथं काय एथिक्स वगैरे काही नाही आहे. आता इंग्लंड ही काय की पायोनियर आहे सगळ्यामध्ये. कामगार कायदे आले, सोशल सिक्युरिटी आले. इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं म्हणजे 1750 ते 1850 या पिरियडमध्ये इंग्लंडमध्ये हे सगळं झालेलं आपण त्यांच्या खूप मागे आहे. 200 वर्ष मागे आहे इंग्लंडच्या. आणि आता परत 30 फेज आलेले इथे त्याची पुनरावृत्ती होते असं म्हटलं जातं. ते या संदर्भात खरं आहे. आता ते अनुभवच येते. आता भांडवलदारांना मुक्त राहणे, कामगार कायदे सगळे त्यांनी शिथिल करून टाकलेले आहेत आणि नको असलं तर कर्मचाऱ्याला हॅरेस केलं जातं. काम किती केलं तरी. तर हे तुम्हाला काय सांगतोय, माझा एक मुलगा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतो. त्याला प्रमोशन मिळालं तरी त्याच्याकडून इतक्या त्या अपेक्षा करतात, इतकी मोठी टार्गेट ठेवतात की तो पूर्ण करू शकत नाही. दिवसातले 10-15 तास फिरला तरी. आणि मग ती समोरची व्यक्ती काय करते, वैतागते. आणि एवढं एफर्ट कशासाठी करायचं दुसऱ्यासाठी. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो की अजून शिकायला त्यात म्हणजे खूप आहे. म्हणजे स्काय इज द लिमिट टेक्नॉलॉजीला. तर तुम्हाला शिक्षण घ्या अजून याच्यामध्ये, कारण त्यात तुमच्याकडं हिडन टॅलेंट भरपूर आहे ना. तुमच्यातलं एखादं जरी कोण एंटरप्रेन्योर झाला तर तुम्ही लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकाल ना, तुम्ही जर काही संशोधन केलं किंवा काय. नंतर ऑस्ट्रेलियन इकॉनॉमिस्ट आहे जोसेफ शिम्प्युटर, त्याने म्हटलंय की एंटरप्राइज मे डाय बट लॉंग लिव्ह दी एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर निर्माण झाली पाहिजे आणि ते जगले पाहिजे. तर ते म्हणजे काय, ते इनोव्हेशन करतात ना आणि लाखोंना नोकऱ्या देतात. तर कुठल्या प्रचलित इंडस्ट्रीपेक्षा, उद्योग संस्थेपेक्षा एंटरप्रेन्योर महत्वाचा आहे. उद्योजक म्हणजे ज्याच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे तो महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही इनोव्हेटर बना, कारण तुम्ही सगळे जग बदलू शकता. नोकरी काय, तुम्ही ते नोकरी मिळवणं आणि आपलं स्वतःच करणं यामध्ये विशेष काय नाही, एवढं शिकून वगैरे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर. मी अत्यंत आभारी आहे सरांचा. फॉर्मॅलिटी म्हणून सांगत नाही. म्हणजे कुठली गोष्ट कशी असते, नियोजनानं काही होत नसतं. नियोजनाच्या पलीकडे काहीतरी माणसाला समजून घेण्याची क्षमता असलेली कॅपॅसिटी असायला लागते. 5 मिनिटात भेटल्यानंतर मला तुमचा फोन आला तर मला अंदाज आला होता हे काय असणार आहे इथे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो.